प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर देव महान आहे आणि त्याची दया असताना आहे. या आपण वेळ न लावता एका वचनाकडे आपण जाणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलंच वचन. प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि शब्द देव होता. म्हणा शब्द देव होता. शब्द देव होता. हालेलुया. म्हणा शब्द देव होता. शब्द देव होता. प्रियानो, जर आपल्या जीवनामध्ये शब्द नाही तर आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य होऊ शकत नाही. शब्द म्हणजे वचन आणि वचन म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. हालेलुया. पण आपण आपल्या जीवनामध्ये ना प्रायोरिटी वचनाला तेवढी देत नाहीये, प्रायोरिटी शास्त्राला तेवढी देत नाहीये. बघा 70% अजूनही 70% लोक चर्चला जाताना, भक्तीला जाताना कधीच त्यांच्या हातात शास्त्र दिसणार नाही, कधीच त्यांच्याकडं बायबल दिसणार नाही. खूप सारे असे आहेत मोबाईल मधलं बायबल युज करतात. हालेलुया. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियानो, आपल्याकडं खरोखर शास्त्र असणं गरजेचं आहे, वैयक्तिक शास्त्र असणं गरजेचं आहे. कारण शास्त्र सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हालेलुया. म्हणून जर आपल्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये देवाने अद्भुत काम करावं, देवाने आपल्या प्रार्थना मान्य कराव्या, आपल्या प्रार्थनेचे उत्तर द्यावे, तर खरोखर आपल्याला आज वचनाला किंमत देणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आज आपल्याला वचनामध्ये चालणं गरजेचं आहे. खूप वेळा आपण प्रार्थना करत बसतो की प्रभू परमेश्वरा मला आरोग्य दे, आरोग्य दे, है ना. वेनसडे हिलिंग प्रेयर, आमेन. बुधवारची आरोग्य सभा. खूप वेळा काय होतं ना, आपण या ठिकाणी येतो, बुधवारची आरोग्याची सभा होते, पण काही जण असे असतात त्यांना आरोग्यच मिळत नाही. हालेलुया. देव आपल्या इच्छेनुसार काम नाही करणार, तो त्याच्या इच्छेनुसार काम करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही वचनाला प्रायोरिटी देत आहात तर डेफिनेटली तुमच्या जीवनामधले ते आजार निघून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण यशाया 53:5 मध्ये देवाचं वचन सांगतं त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. आणि म्हणून जर आपल्याला आरोग्य रिसीव्ह करायचंय तर आपल्याला आरोग्याची वचन माहित असणं गरजेचं आहे. जर आपल्याला बंधनं तोडायचे तर बंधनं तोडणारी वचने आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर आपल्याला फायनान्शियल ब्रेक थ्रूज हवे आहेत तर खरोखर त्या लेवलचे वचन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता याचा अर्थ असं नाही की प्रभूला वचन माहित नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त अरण्यामध्ये 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये होता, शत्रू शैतानाने त्याची परीक्षा वचना करवे केली. कशा करवे केली? म्हणा वचना करवे केली. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये वचनाला प्रायोरिटी असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरोखर वचनाला तेवढी किंमत असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी बोलतोय ना, देवाच्या सेवकांद्वारे, स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, भविष्यवाण्यांद्वारे. पण सगळ्यात महान आणि मोठं जे कन्फर्मेशन आहे ना, ते वचना कर्वे पूर्ण होत. म्हणून आपल्याला वचनाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वचनामध्ये वाढणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वचनाला धरून चालणं गरजेचं आहे. म्हणून आजपासून मी वचनाला धरून चालतो. मी आजपासून वचनाला धरून चालतो. स्तोत्र संहिता पहिला अध्याय पहिला 1 पासून पुढे वाचा. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य. कशाचे?
काय करते? रात्रंदिवस कशाचं मनन करते? कशाचं? नियमशास्त्राचं. हालेलुया. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही. तर तो काय करते? परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमलेला आहे, त्याचं रात्रंदिवस मनन करत आहे. त्याला धन्य म्हटलं गेलं. कारण की प्रियांनो, जर आपण वचनामध्ये रमणार आहोत, वचनामध्ये मनन करणार आहोत, डेफिनेटली आपल्याला जे आशीर्वाद हवे ते अद्भुत रीतीने परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये खोलल्याशिवाय राहणार. का माहितीये का? कारण की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ना वचनाला प्रायोरिटी दिलीये, त्याच्या नामाहूनही अधिक. माहितीये तुम्हाला? स्तोत्रसंहिता 138 अध्याय आणि दुसरं वचन वाचा. स्तोत्रसंहिता 138 आणि दुसरं वचन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने वचनाची थोरवी आपल्या नामाहूनही अधिक वाढवलेली. म्हणा, नामाहूनही अधिक वचनाची थोरवी आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, जर देव वचनाला प्रायोरिटी देते तर आपल्या जीवनामध्ये वचन असणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये वचनाला तेवढं खरोखर महत्व देणं गरजेचं आहे. जर आपण आज ठरवणार आहोत की हो देवा, मी आज तुझ्या वचनाला महत्व देणार आहे. काही लोक असतात आराधनेला महत्व देत नाही, आराधनेनंतर येतात. त्यांना वचन ऐकायचं असतं. काही जण असतात त्यांना वचन आवडत नाही, त्यांना काय करायचं असतं माहितीये का? त्यांना वचन आवडत नाही, त्यांना फक्त हिलिंग पाहिजे असती. ते हिलिंगच्या वेळेस येतात. हालेलुया. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे वचनावर मुळावलेले आहेत, हालेलुया, ते एका खडकावरती त्यांनी घर बांधल्यासारखं आहे. आणि जे वचनावरती नाहीत, त्यांच्याकडे वचन नाही, त्यांनी त्यांचं घर वाळूवर बांधलेलं. ज्यावेळेस वारं येईल, वादळ येईल, वाळूवरचं घर पडून जाणार. पण जे खडकावरती बांधलेलं आहे प्रियांनो, ते मजबूत रीतीने टिकणार आहे, ते अद्भुत रीतीने उभा राहणार आहे. आणि निश्चित त्याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला वचनाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, वचनानुसार चालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस तो उपवास प्रार्थनेमध्ये गेला, त्यावेळेस शत्रू शैतान त्याच्याकडे आला आणि वचनाकरवे त्यांनी परीक्षा घेतली. तुमच्याकडे देखील ज्यावेळेस शत्रू शैतान येईल, तुमची परीक्षा तो वचनाकरवे घेईल. आणि म्हणून वचनाकरवे जर परीक्षा घेत आहे, तुम्हाला देखील त्याचं प्रत्युत्तर करताना तुमच्याकडे वचन असणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं गेलं, वचन ही दुधारी तलवार आहे. आमेन. ती मज्जातंतू भेदून आरपार जाणारी ती तलवार. हालेलुया. प्रियांनो, म्हणून आपण वचनाला जर प्रायोरिटी देत आहोत, डेफिनेटली तुमच्या जीवनामध्ये आज अद्भुत काम झाल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, तुम्हाला खरोखर अद्भुत रीतीने ब्लेसिंग मिळाल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, ब्रेकथ्रूज प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, हिलिंग मिळाल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, खरोखर तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम दूर झाल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, अद्भुत रीतीचा टेस्टिमनी तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. वचन तुमच्याकडे आहे, तुमचा परिवार सुखरूप आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. ऑलरेडी देवाने तुम्हाला मला आशीर्वाद दिले, फक्त ते जर घ्यायचे, तुमच्याकडे वचनाची तलवार पाहिजे. शास्त्र सांगतं, जर आपल्याला लूट करायची तर बलाढ्य पुरुषाला बांधावं लागतं, आणि त्याला बांधल्याशिवाय लूट करू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून त्याला जर बांधायला तुम्ही जाताय, तो बलाढ्य, तुम्ही दोरी घेऊन गेला, तो
तो बांधून देईल का तुम्हाला? नाही बाबा ये बांध. हालेलुया. तुमच्याकडं काहीतरी हत्यार हवंय आणि ते हत्यार म्हणजे वचनाची तलवार आहे. ज्यावेळेस तुम्ही ते हत्यार त्याला दाखवताल तो शांत होईल प्रिया आणि त्याला तुम्ही बांधून टाकताल येशूच्या नावामध्ये. आणि फक्त बांधणार नाही, तुम्ही त्याला बांधता, तुम्ही तुमचे आशीर्वाद त्याच्याकडून हिसकावून घेताल आणि तुम्ही त्याच्यावरती विजय प्राप्त करता. म्हणून आज आपण ठरवणं गरजेचं आहे की नाही देवा, आज मी तुझ्या वचनाला प्रायोरिटी देणार, मी तुझ्या वचनानुसार पुढे चालणार, मी तुझ्या वचनाला माझ्या जीवनामध्ये जसं तसं तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणार. आज प्रभू परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करत आहे. आपले नेत्र बंद करूया. थँक्यू जीसस. आपले नेत्र बंद करू. त्यावेळेस कोणी कोणाकडे पाहणार नाही. आपले नेत्र बंद करू. ऑनलाइन व्यूअर्स अपने आंखों को बंद करें. Receive catch fire right now. Receive Holy Ghost fire right now. Hallelujah. I break every bondage. I break every demonic power. I break every witchcraft power. I break every satanic attack. I break every sickness. I break every weakness.